तुम्हा सर्वांना माझा नमस्कार। गणेश विसर्जन नुकतंच पार पडलेलं आहे। त्याचप्रमाणे पर्युषण पर्वाची सांगता देखील आत्ताच झालेली आहे। पर्युषण पर्वामध्ये जैन धर्मीय लोक एकमेकांना सुंठ साखर देऊन एकमेकांची क्षमा मागतात, अशी ही प्रथा आहे। आता हीच सुंठ साखरेचा प्रसाद आपण वेगळ्या स्वरूपात आज करणार आहोत। त्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे आपल्याला ही नारळाची काही डवलं लागणार आहेत। त्याचा आपल्याला छान खीस करून घ्यायचा आहे। ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता। ड्रायफ्रूट्समध्ये मी काजू, बदाम, पंपकिन सीड्स, डिंक, खजूर अशा प्रकारे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत। आता सगळ्या ड्रायफ्रूट्सचे मी छोटे छोटे तुकडे करून घेतले आहेत। कढईमध्ये तूप घालून त्यामध्ये डिंक छान फुलवून घेतला आहे। डिंक तळून आपल्याला याच खोबऱ्याच्या खिसावर टाकायचं आहे। नंतर उरलेल्या तुपामध्ये सगळे ड्रायफ्रूट्स थोडे थोडे शॅलो फ्राय करायचे आहेत। फक्त खजूर आपल्याला तुपामध्ये घालायचं नाही आहे। आता सगळे ड्रायफ्रूट्स यावर टाकल्यानंतर मग आपल्याला खजुराचे जे तुकडे आपण करून घेतले होते ते टाकले आहेत। मग सुंठ पावडर मी घेतलेली आहे। सुंठ पावडर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही सुंठ मिक्सरमध्ये बारीक करून मग चाळून घेतली तरीही चालेल। साखर देखील मी घेतलेली आहे 1 वाटी। ही साखर यामध्येच टाकून आपल्याला सगळं साहित्य अगदी छान मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून घेतल्यानंतर एका बरणीत भरून घ्यायचं आहे। हे प्रसाद साधारण 15 ते 20 दिवस टिकतो। खायला अगदी हेल्दी आहे। नक्की ट्राय करून पहा।